आषाढ महिना संपण्यापूर्वी भरा कुलदेवीची परिपूर्ण ओटी. ही एक वस्तू विसरू नका. सावधान. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण 12 ऑगस्ट रोजी बुधवार आषाढ महिन्याची सांगता आहे. हा पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात आता होणार आहे. पण त्याआधी प्रत्येकाने एक अतिशय महत्त्वाचा धार्मिक कार्य पूर्ण करणे गरजेचे आहे. ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही ओटी भरताना एक विशेष वस्तू त्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे ओटी ही परिपूर्ण होईल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अगदी मन लावून पहा. नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, सध्या पवित्र आषाढ महिना सुरू आहे. येत्या 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी या महिन्याची समाप्ती होणार आहे, कारण त्याच दिवशी दर्शअमावस्या असून त्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काही दिवसांचा काळ धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच आषाढ संपण्यापूर्वी काही गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या कुलदेवतेची ओटी भरणे. आषाढ महिना हा आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत, उपास, सण आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व असतं. भगवान विष्णूंची भक्ती, भगवान शिवशंकरांची उपासना तसेच विविध धार्मिक सेवा या काळात मोठ्या श्रद्धेने केल्या जातात. याच महिन्यात आषाढी एकादशी, गुप्त नवरात्री आणि गुरुपौर्णिमा यांसारखे अत्यंत महत्त्वाचे उत्सवही या महिन्यात येतात. त्यामुळे या संपूर्ण महिन्याचं आध्यात्मिक महत्त्व आणखीन वाढतं. विशेष म्हणजे या महिन्यात गुप्त नवरात्री येत असल्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा आणि तिची ओटी भरण्यालाही खूप मोठे स्थान दिले जाते. कुलदेवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घर आणि कुटुंबावर तिची कृपादृष्टी राहते. तसेच कुटुंबाला वाईट शक्तीपासून संरक्षण मिळतं आणि अनेक अनिष्ट गोष्टी. आणि आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्या घरीच कुलदेवीची ओटी नक्की भरावी. अनेक जण कुलदेवीची ओटी भरताना त्यामध्ये एक आवश्यक वस्तू ठेवायची विसरतात. त्यामुळे ओटी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही आणि ती परिपूर्ण देखील मानली जात नाही. ही वस्तू कोणती आहे, ती का ठेवायची आणि ओटी भरताना आणखीन कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मी तुम्हाला पुढे सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे पुढे असेच धार्मिक माहितीचे आणि उपयोगी व्हिडिओ मी अपलोड केले की त्याची सूचना सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एकही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही. तसेच कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव अवश्य लिहा. कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून तुमचं प्रेमही नक्की दाखवा. बघा, आषाढ महिना हा श्रावण महिन्यातच पवित्र आणि शुभ मानला जातो. विशेषतः साधना, जप, नामस्मरण आणि देवसेवेसाठी सुद्धा हा काळ अत्यंत उत्तम मानला जातो. म्हणूनच अनेक भक्त या महिन्यात आपली धार्मिक सेवा अधिक श्रद्धेने करताना दिसतात. याच आषाढ महिन्यापासून चातुर्मासाची सुरुवात होते. धार्मिक परंपरेनुसार या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे या 4 महिन्यांच्या कालावधीत जप, दान, व्रत, उपवास आणि भगवंताचे नामस्मरण यांना विशेष महत्त्व प्राप्त होत असते. या दिवसांमध्ये भक्तिभावाने केलेली प्रत्येक सेवा अधिक फलदायी ठरते. असे मानले जाते की ज्योतिषशास्त्रातही चातुर्मासाचा विशेष महत्त्व सांगितलं आहे. या काळात श्रद्धेने केलेल्या धार्मिक सेवेचे पुण्य अनेक पटीने वाढतं असं सांगितलं जातं. म्हणूनच अनेक जण या दिवसामध्ये विविध पूजा, व्रत आणि सेवा करण्याचा संकल्प करतात. याच महिन्यात आपल्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाचं कार्य आपण करायचं असतं, ते म्हणजे आपण कुलदेवीची ओटी भरणे. आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो की आषाढ महिन्यातच कुलदेवीची ओटी का भरायची? तर बघा, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं आणि या संपूर्ण कुळाचं रक्षण करणारी जी आराध्य देवी असते तिलाच आपण कुलदेवी म्हणतो. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक कुळाचे कुलदैवत किंवा कुलदेवी असते. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही परंपरा आजही अनेक कुटुंबामध्ये श्रद्धेने पाळली जाते. कुलदेवी ही आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी आणि समृद्धीसाठी सदैव कृपादृष्टी ठेवते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच तिची नियमित पूजा आणि सेवा करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आषाढ महिन्यात भक्तिभावाने कुलदेवीची पूजा करून तिची ओटी भरली तर घरात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य टिकून राहतं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर देवीचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. एवढंच नाही तर कुटुंबावर येणारी संकटे, अडथळे आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं अशी ही श्रद्धा आहे. घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडावीत, घरात आनंद आणि समाधान नांदावं, तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठीही अनेक जण आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरतात. यासोबतच कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे आपल्या
पूर्वजांकडून चालत आलेली धार्मिक परंपरा जपणंही होय. अशा सेवेमुळे पुढच्या पिढीपर्यंत आपले संस्कार पोहोचतात आणि कुटुंबामध्ये धर्माविषयीची आस्था अधिक दृढ होते. आता पुढे ही ओटी नेमकी कोणी भरायची, घरात कुठे भरायची, तसेच सुवासिनी, कुमारिका किंवा विधवा स्त्री याबाबत अनेकांच्या मनात असलेल्या शंका देखील पुढे सविस्तर दूर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ही कुलदेवीची ओटी नेमकी कोणी भरायची आणि कुठे भरायची, कारण याबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातील प्रत्येक स्त्रीने आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्या कुलदेवीची ओटी भरावी. शक्यतो ही ओटी आपल्या घरातच भरायची असते. तुमच्या देवघरात कुलदेवीचा टाक असेल किंवा पोठो असेल तर त्याच्यासमोर भक्तिभावाने ही ओटी भरू शकता. आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या काळात आपण भगवान विष्णूंच्या उपासनेसह आपल्या कुलदेवीची ही सेवा करत असतो. त्यामुळे या महिन्यात कुलदेवीची पूर्ण पूजा, तिची ओटी भरणे किंवा तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे याला विशेष महत्त्व दिलं जातं. यासोबतच आषाढ महिन्यात सुवासिनींना भोजन करण्याची ही परंपरा आहे. हे भोजन आपल्या कुलदेवीच्या नावाने केलं जातं. घरात सुख शांती नांदावी या भावनेनं अनेक कुटुंबामध्ये ही सेवा केली जाते. जर तुम्ही अजून सुवासिनींना भोजन केलं नसेल तर आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीच्या नावाने ती करू शकता. आपल्या शक्तीनुसार आणि श्रद्धेनुसार ही सेवा करावी. तसेच आषाढ महिन्यातील मंगळवारच्या व्रतालाही खूप महत्त्व आहे. अनेक घरामध्ये सुवासिनी स्त्रिया या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी श्रद्धेने व्रत करतात, कारण घरातील स्त्री ही घराची लक्ष्मी मानली जाते. तिच्या भक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला शुभफळ मिळावं ही त्यामागची भावना असते. असं सांगितलं जातं की जेव्हा घरातील स्त्रिया श्रद्धेने आषाढातील मंगळवाराचा व्रत करतात तेव्हा मुलाबाळांचे कल्याण होतं, घरातील आनंद वाढतो आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये ही परंपरा आजही भक्तिभावाने पाळली जाते. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीसाठी काही विशेष सेवा करणे, कुळाचार करणे, कुळधर्म पाळणे यालाही मोठं महत्त्व आहे. म्हणूनच या काळात कुलदेवीची ओटी भरण्याची परंपरा जपली जाते. तुम्ही कदाचित अशीही काही घरं पाहिली असतील जिथे लोकांना स्वतःची कुलदेवी कोण आहे हेही माहीत नसतं. त्यामुळे आपल्या कुळाची परंपरा जाणून घेणे आणि कुलदेवीची सेवा करणं किती आवश्यक आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. देवीची सेवा करणं किती आवश्यक आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये ही नेहमी गोष्ट सांगितली जाते की आपल्या कुलदेवीची सेवा प्रत्येकाने केलीच पाहिजे. वर्षातून किमान एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाऊन तिचे दर्शन घ्यावं आणि तिची ओटी भरावी अशी शिकवण दिली जाते. परंतु प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. अंतर, वेळ किंवा इतर काही अडचणी असू शकतात. अशा वेळी मनात कोणताही संकोच ठेवू नका. तुम्ही आपल्या घरच्या घरीही पूर्ण श्रद्धेने कुलदेवीची ओटी भरू शकता. भक्तिभावाने भक्तिभाव महत्त्वाचा असतो. आता ही ओटी नेमक्या कोणत्या दिवशी भरायची, कोणता दिवस सर्वात योग्य आहे आणि जर त्या दिवशी काही अडचण आली तर काय करायचं, तसेच ओटी भरण्यापूर्वी कोणती तयारी करायची हे सविस्तर जाणून घेऊया. आषाढ महिन्यात तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरू शकता, कारण हे दोन्ही दिवस देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. त्यामुळे या 2 दिवसांपैकी तुम्हाला जो दिवस सोयीस्कर वाटेल त्या दिवशी तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून सेवा करा. या आषाढ महिन्यात एकूण 4 मंगळवार आणि 4 शुक्रवार येतात. त्यामुळे तुम्हाला योग्य दिवस निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. आता फक्त उद्याचाच दिवस राहिलेला आहे, तो म्हणजे मंगळवार. मंगळवारी उद्या देवीची ओटी भरून घ्या. कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरली तरी ती पूर्ण श्रद्धेने केल्यामुळे तिचं महत्त्व तितकंच राहतं. समजा काही कारणामुळे मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी भरणे शक्य झालं नाही तर त्याचीही काळजी करू नका. एखादी अडचण आली असेल, सुतकाळी असेल, पाळीचा काळ असेल किंवा दुसरं काही कारण असेल तरी आषाढ महिना संपण्यापूर्वी 12 ऑगस्टच्या आधी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता, कारण संपूर्ण आषाढ महिना हा पवित्र आणि शुभ मानला जातो. आता ओटी कशी भरायची याकडे वळूया. ही ओटी शक्यतो पारंपरिक पद्धतीने भरावी, कारण आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करत असतो. त्यामुळे पूजा करताना मनात श्रद्धा आणि चेहऱ्यावर प्रसन्नता असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर तुमच्या देवघरात कुलदेवीचा टाक असेल तर त्यासमोर ओटी भरावी आणि जर टाक नसेल तर कुलदेवीच्या फोटोसमोरही सेवा करू शकता. तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाऊनही ओटी भरली तरी उत्तम. ही ओटी नेमकी कोणी भरायची, घरातील सुवासिनी स्त्रीने ओटी भरावी, पण जर काही कारणामुळे सुवासिनी स्त्रीला ही करण्यास शक्य नसेल तर घरातील कुमारिका मुलगी असेल तर तिने देखील ही ओटी भरू शकता. याशिवाय अनेकांच्या मनात एक शंका असते की विधवा स्त्री कुलदेवीची ओटी भरू शकते का? याचे उत्तर आहे होय.
नक्की भरू शकते. मनात कोणताही गैरसमज ठेवू नका. प्रत्येक स्त्रीला प्रत्येक कुलदेवीची भक्तिभावाने सेवा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे सुवासिनी असो, श्रद्धाळू असो किंवा भक्तिभाव असेल तर ती कुलदेवीची ओटी भरू शकते. म्हणून अशा कोणत्याही शंका मनात ठेवू नका. आपल्या कुलदेवीची सेवा मनापासून करा. देवीला भक्ती महत्त्वाची असते. आता पुढे ओटी भरायची प्रत्यक्ष तयारी सुरू करण्याची आहे. सर्वप्रथम देवघरात कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. शक्य असेल तर त्यावर अभिषेकही करा. जर नसेल वेळ तर तोही स्वच्छ करून ठेवा. त्यानंतर एक पाट घ्या आणि त्यावर कुलदेवीचा टाक किंवा फोटो व्यवस्थित स्थापित करा. यानंतर सर्वप्रथम कुलदेवीला हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करा. देवीसमोर एक दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवा. शक्य असल्यास लाल रंगाची फुलं अर्पण करा. ही सर्व पूजा झाल्यानंतरच कुलदेवीची ओटी भरण्यास सुरुवात करायची आहे. आता ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात, प्रत्येक वस्तू कशी मांडायची, नारळ कसा ठेवायचा, कोणते वस्त्र घ्यायचं आणि संपूर्ण ओटी पारंपरिक पद्धतीने कशी भरायची हे जाणून घेऊया. सर्वप्रथम लक्षात ठेवा, कुलदेवीची ओटी ही खण आणि नारळाने भरायची असते. हीच पारंपरिक पद्धत मानली जाते. नारळ घेताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच चांगला नारळ निवडायचा. तुटलेला, खराब झालेला किंवा सुकलेला नारळ वापरू नका. आता खणाबद्दल बोलायचं झालं तर शक्य असेल तर खणाची साडी घ्यावी. खणाची साडी उपलब्ध नसेल तर खणाचा ब्लाऊज पीस तरी देखील घातला तरी चालतो. तसेच अनेक ठिकाणी कुलदेवीची ओटी नऊवारी साडीने भरली जाते. तुम्हालाही शक्य असेल तर नऊवारी साडी वापरू शकता. पण नऊवारी घेणं शक्य नसेल तर सहावारी साडी घेतली तरी काही हरकत नाही. आणि जर साडी घेणंही शक्य नसेल तर साधा ब्लाऊज पीस घेतला तरी चालतो. पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे. कुलदेवीला अर्पण करायचं वस्त्र सुती किंवा रेशमी असावं, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि त्या टिकवून ठेवण्याची क्षमता अशा वस्त्रांमध्ये अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शक्यतो सुती किंवा रेशमी वस्त्र निवडा. आता ओटी कशी मांडायची ते पाहू. सर्वप्रथम यानंतर त्या वस्त्रावर एक नारळ ठेवा. नारळ ठेवून त्याची शेंडी कुलदेवीच्या दिशेला राहील याची काळजी घ्या. यानंतर त्या वस्त्रावर थोडेसे तांदूळ ठेवा. आता यासोबतच एक हळकुंड, एक बदाम, एक खारीक, ₹1 नाणं, एक सुपारी या वस्तू देखील ओटीमध्ये आवर्जून ठेवा. तसेच शक्य असेल तर काही वस्तू देखील तुम्ही ठेवू शकता. उदाहरणार्थ मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, कंगवा, सिंदूर, नेलपेंट किंवा सौभाग्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या इतर वस्तू श्रद्धेनुसार ठेवू शकता. आपल्या श्रद्धेला सर्वात जास्त महत्त्व आहे. आणखी एक शक्य असेल तर एक गजरा किंवा फुलांची वेणी देखील ओटीमध्ये तुम्ही अर्पण करा. ते मिळालं नाही तर एक गुलाबाचं फूल अर्पण करा. या सर्व वस्तू एका ताटामध्ये व्यवस्थित मांडून घ्यायच्या आहेत. इथेही एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे ताट किंवा तामण स्टीलचं असावं. ओटी भरण्यासाठी प्लॅस्टिकचं भांडं वापरू नका. आता स्वतःची तयारी तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार असाल तेव्हा स्वतःही स्वच्छ आणि प्रसन्न मनाने तयार व्हा. शक्य असेल तर साडी परिधान करा. साडी नसेल तर ड्रेस घातला तरी काही हरकत नाही. पण कपडे निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण निळ्या रंगाचे कपडे टाळा. त्यानंतर कपाळावर कुंकू लावा. हिरव्या बांगड्या घाला. गळ्यात मंगळसूत्र धारण करा. पायात जोडवी घाला आणि डोक्यावर साडीचा पदर किंवा ओढणी घ्या. अशा प्रकारे भक्तिभावानं आणि आदराने तयार होऊन कुलदेवी समोर बसायचं आहे. सर्व साहित्य तयार झाल्यानंतर, पूजा पूर्ण झाल्यानंतर ओटीचं ताट दोन्ही हातांना उचलून आपल्या छातीजवळ धरायचं आहे. त्या क्षणी पूर्ण श्रद्धेने आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं. यानंतर मनापासून कुलदेवीला प्रार्थना करायची, आई माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायमचा नांदू दे. यानंतर समजा कोणीतरी तुम्हाला साडी भेट दिली असेल, ब्लाऊज पीस भेट दिला असेल तर असा, किंवा नारळ भेट म्हणून मिळाला असेल तर त्या वस्तू ओटी भरण्यासाठी शक्यतो वापरू नका. स्वतःच्या खर्चाने आणलेल्या वस्तूंनी भक्तिभावाने ओटी भरल्यास त्याचा शुभफळ अधिक चांगल्या प्रकारे प्राप्त होतं असं सांगितलं जातं. यासोबतच आणखीन एक चूक टाळायची आहे. जेव्हा तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार असाल तेव्हा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. तसेच ओटीमध्ये अर्पण करण्यासाठी जी साडी, खण किंवा ब्लाऊज पीस घेणार आहात त्याचाही रंग निळा नसावा याची काळजी घ्या. आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो की कुलदेवीला अर्पण केलेल्या ओटीच्या पुढे काय करायचं. तर बघा, जर पुढील 2 ते 3 महिन्यात तुमचा कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाण्याचा योग असेल तर ही ओटी जशीच्या तशी व्यवस्थित जपून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही कधी जाल तेव्हा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनासाठी जाल तेव्हा ही ओटी सोबत घेऊन जा आणि तिथं देवीला अर्पण करा. पण समजा तसं शक्य नसेल आणि जवळच्या काळातच कुलदेवीच्या स्थानाला जाण्याचा काहीही बेत नसेल तर अशा वेळी चांगला पर्याय आहे, आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनी स्त्रीला आपल्या घरी बोलवा आणि या सर्व वस्तूंनी तिची ओटी भरा.
वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.